तुम्ही खरंच सॉफ्टवेअर इंजिनियर आहात का? तर चला आज तुमचं एक कन्फ्युजन दूर करूया. जावा डेव्हलपर, .NET डेव्हलपर, पायथॉन डेव्हलपर, सॉफ्टवेअर इंजिनियर हे सगळं सेमच आहे का? तर मित्रांनो, जावा डेव्हलपर, .NET डेव्हलपर, पायथॉन डेव्हलपर हे टेक्नॉलॉजी स्पेसिफिक रोल आहेत. यामध्ये तुम्ही जावा किंवा .NET किंवा पायथॉन या टेक्नॉलॉजी यूज करून ऍप्लिकेशन्स बनवता. म्हणजेच बेसिकली तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपर आहात, पण सॉफ्टवेअर इंजिनियर नाही. तर सॉफ्टवेअर इंजिनियर्स इंजिनिअरिंग प्रिन्सिपल्स फॉलो करतात, जसं की डिझाईन, स्केलेबिलिटी, टेस्टिंग, डिप्लॉयमेंट, मेंटेनन्स या सर्व गोष्टींचं नॉलेज आणि प्रॉपर एक्सपिरियन्स असायला लागतो, तेव्हा बनतो सॉफ्टवेअर इंजिनियर. तुम्ही जर फक्त करड ऑपरेशन्स म्हणजे क्रिएट, रीड, अपडेट, डिलीट हे करत असाल तर तुम्ही कोडर आहात. पण तुम्ही जर आर्किटेक्चर डिझाईन करता, सिक्युरिटी, अल्गोरिदम्स याचं तुम्हाला प्रॉपर नॉलेज आहे आणि प्रॉपर एक्सपिरियन्स आहे, तर तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर आहात. म्हणजेच पाहायला गेलं तर फ्रेशर लेवलला सगळे सॉफ्टवेअर डेव्हलपर आहेत, इंजिनियर्स नाही. कारण सिस्टीम डिझाईन, आर्किटेक्चर, अल्गोरिदम्स या गोष्टी फक्त एक्सपिरियन्स नेतात. बऱ्याच कंपनीज फ्रेशर्सलाही ऑफर लेटर मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर, असोसिएट इंजिनियर असे टायटल देतात, पण त्यांचं काम ऍक्च्युअल मध्ये डेव्हलपरच असतं. त्यामुळे लक्षात ठेवा, जावा, .NET, पायथॉन काही शिका, पण जॉब टायटल पेक्षा तुमचं स्किल सेट आणि माइंडसेट महत्वाचा आहे. टेक्नॉलॉजी कुठलीही असो, तुमचं एंड गोल हे इंजिनियर बनण्याच पाहिजे, फक्त कोडर नाही. बायोमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर टाकणाऱ्या तुमच्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच रिअल टॉक साठी फॉलो करायला विसरू नका.